विद्यार्थ्यांनो, तुम्ही सर्व कसे आहात? विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांना पेशी म्हणजे काय, पेशीमध्ये असलेले वेगवेगळे अवयव, आकार, प्रकार आणि प्रकार समजले. तुम्हाला प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स, एककोशकीय आणि बहुकोशकीय जीव म्हणजे काय हे समजले. आता आपण वेगवेगळ्या आकाराचे पेशी आणि त्यांच्या वर्तनांबद्दल पुढे जाऊया. शिकण्याचे उद्देश. ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पेशी सिद्धांताबद्दल माहिती होईल. हायपो, हायपर आणि आयसोटोनिक द्रावणांमध्ये तुम्ही पेशींची किमान शोधू शकाल. प्रसार आणि ऑस्मोसिस, एक्सोसॉटिस आणि एंडोसाइटोसिस, पिनोसाइटोसिस आणि फॅगोसाइटोसिस म्हणजे काय? वनस्पती पेशी प्राण्यांच्या पेशींपेक्षा कशी वेगळी आहे? कीवर्डसह सुरुवात करूया. कीवर्ड: एक्सोसाइटोसिस, एंडोसाइटोसिस, ऑस्मोसिस, डिफ्यूजन, हायपरटॉनिक, हायपोटोनिक, फिलामेंट, पिनोसाइटोसिस, फॅगोसाइटोसिस, प्लास्मोलिसिस, डोपोडिया, साइटोप्लाझम, प्रोटोप्लाझम. विद्यार्थ्यांनो, एक छोटीशी टीप. श्लेडेन आणि थिओडोर श्वान यांनी मॉडेलला पेशी सिद्धांत नावाचा एक सिद्धांत आहे. जर सर्वांचा असा विश्वास होता की सर्व सजीव वस्तू संरेखित पेशींपासून बनलेल्या आहेत, परंतु श्लेडेन आणि श्वान पेशी कशा तयार होतात या विषयावर असहमत होते. शेवटी दीर्घ संशोधनानंतर त्यांनी पेशी सिद्धांत नावाचा एक सिद्धांत मांडला. पेशी सिद्धांतात असे म्हटले आहे की पेशी जीवनाचे बांधकाम घटक बनवतात. सर्व वनस्पती आणि प्राणी पेशीपासून बनलेले आहेत आणि पेशी ही जीवनाची मूलभूत एकक आहे. वनस्पती असो व प्राणी, सर्व सजीव प्राणी पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशींपासून निर्माण होणाऱ्या पेशींनी बनलेलेच असतात. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला शंका येऊ शकते की पेशीचे किमान आकार किती असू शकते? हो, चला काही उदाहरणे पाहूया. ऑस्ट्रोब्लोरिया 4 ते 10 सेंटीमीटर उंचीचा एकपेशीय सागरी शैवाल. गोलाकार जीवाणूचा सरासरी व्यास 0.5 ते 2 मध्ये असतो. रॉड आकारच्या किंवा तंतुयुक्त जीवाणूंची लांबी 1 ते 10 म्यूएम असते आणि व्यास 0.25 ते 1.0 म्यूएम असे असते. सर्वात लहान पेशी मायक्रोप्लाझ्मा जेलीसेप्टिकम असते. ती सुमारे 10 मायक्रोमीटर आकाराची असते. सर्वात मोठी पेशी शहामृगाची अंडी असते. ती सुमारे 15 ते 18 सेंटीमीटर लांब आणि रुंद असते.
चला एकपेशीय अमिबापासून सुरुवात करूया. ते घन किंवा द्रव अन्न कसे घेते, ते कचरा कसे उत्सर्जित करते आणि ते वायू कसे आत घेते आणि बाहेर टाकते. अमिबा स्पुडोपोडिया नावाच्या बोटासारख्या प्रेक्षपणातून अन्न कसे घेते आणि व्हॅक्युलोमधील एन्झाईम्सच्या मदतीने ते पचवते आणि स्पुडोपोडिया प्रमाणेच उत्सर्जित करते. अमिबा ऑक्सिजन घेते आणि प्रसार प्रसार प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईड सोडते. वायू अमिबाच्या बाह्य थर असलेल्या प्लाझ्मा पडद्याद्वारे प्रवेश करतात आणि बाहेरही पडतात. स्पुडोपोडिया अमिबामध्ये हालचाल आणि हालचाल करण्यास देखील मदत करते. याच्या आधारे वनस्पती किंवा प्राण्यांचे पेशींसारख्या कोणत्याही पेशींची वर्तन पाहू आणि त्या प्रक्रियेची संज्ञा समजून घेऊ आपण. प्लास्मोलिसिस. प्लाझ्मा, प्रोटोप्लाझ्म. लिसिस, ब्रेक. म्हणून पेशीच्या प्रोटोप्लाझ्मची पेशी भिंतींपासून आकुंचन होणं याला प्लास्मोलिसिस असं म्हणतात. डिप्लॉस्मोलिसिस. पुन्हा मूळ आकारात येणे. ऑस्मोसिस. अर्धपारगम्य पडद्याद्वारे उच्च सांद्रतेपासून कमी सांद्रतेकडे पाणी किंवा द्रावकांची हालचाल ऑस्मोसिस म्हणतात. एंडोस्मोसिस. ऑस्मोसिस दरम्यान पाणी सभोवतालच्या सजीव पेशींमध्ये वाहते, बाहेरून आत. उदाहरणार्थ पाण्यात भिजवलेले मनुके फुगतात. एक्स्मोसिस. ऑस्मोसिस दरम्यान पाणी जिवंत पेशीमधून बाहेर वाहते, आतून बाहेर. उदाहरणार्थ पाण्याचे नुकसानीमुळे मनुके आकुंचन पावतात. पिनोसाइटोसिस. पेशी पडद्यामधून द्रव कणांची हालचाल. फॅगोसाइटोसिस. पेशी पडद्यामधून घन कणांची हालचाल. सातवा, प्रसार. कोणत्याही पडद्याचा वापर न करता जास्त सांद्रतेपासून कमी सांद्रतेकडे वायूचे हालचाल याला प्रसार असं म्हणतात. ऑस्मोटिक प्रेशर. द्रावणाच्या बाजूला असलेला अतिरिक्त दाब जो अर्धपारगम्य पडद्याद्वारे द्रावणात द्रावणाचा निव्वळ प्रवाह थांबवतो. हायपोटॉनिक द्रावण. पहिला, जर पेशीभोवती असलेल्या माध्यमात पेशीपेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण असेल तर पेशी ऑस्मोसिसद्वारे पाणी मिळवेल. अशा द्रावणाला हायपोटॉनिक द्रावण असं म्हणतात. पाणी पेशीमध्ये प्रवेश करते, पेशी फुगण्याची शक्यता असते. आयसोटॉनिक द्रावण. जर माध्यमात पेशी इतकेच पाण्याचे प्रमाण असेल तर पेशींच्या पडद्यामधून पाण्याची निव्वळ हालचाल होणार नाही. पेशीचे आकार समान राहील. हायपरटॉनिक द्रावण. जर माध्यमात पेशीपेक्षा कमी पाण्याचे प्रमाण असेल, म्हणजेच ते खूप सांद्रित द्रावण असेल, अशा द्रावणाला हायपरटॉनिक द्रावण म्हणतात. पेशी ऑस्मोसिसद्वारे पाणी गमावेल, पेशी आकुंचन पावेल. हे अगदी स्पष्ट आहे, बरोबर? पण तुम्हाला एक मुद्दा लक्षात ठेवायला हवा की वनस्पती पेशी ही प्राण्यांच्या पेशीपेक्षा काही बाबीमध्ये वेगळी असते. जसे की वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजपासून बनवलेले पेशी
भिंत असते. प्राणी पेशीमध्ये पेशी भिंत नसते. वनस्पती प्रकाश संश्लेषण करण्यासाठी क्लोरोप्लास्ट वापरतात, ज्यामुळे त्यांना अन्न तयार करता येते. प्राणी पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट नसतात. वनस्पती पेशीमध्ये सेंट्रिओल, सेंट्रोसोम आणि लायझोझोम नसतात. प्राणी पेशींमध्ये सेंट्रिओल, सेंट्रोसोम आणि लायझोझोम असतात. बहुतेक वनस्पती पेशी आयताकृती असतात. बहुतेक प्राणी पेशी गोल असतात. एका मोठ्या मध्यवर्ती व्हॅक्यूल असतो जो सायटोप्लाझमला परिघावर फेकतो. इकडे तिकडे विखुरलेले सायटोप्लाझममध्ये अनेक लहान व्हॅक्यूल असतात. चला काही मुद्दे लक्षात ठेवूया. जीवनाची मूलभूत संघटन एक एक पेशी आहे. दुसरा, काही ॲर्गोलेन्स फरकांवर आधारित वनस्पती पेशी प्राण्यांच्या पेशींपेक्षा वेगळी असते. पेशी भिंतींची उपस्थिती वनस्पती, बुरशी आणि जीवाणूंच्या पेशींना फ्युट्युलशिवाय हायपोटोनिक माध्यमात अस्तित्वात राहण्यास सक्षम करते. पेशीद्वारे वायू आणि पाण्याच्या देवाणघेवाणीसाठी प्रसार आणि ऑस्मोसिस होते. द्रव कणांचा प्रवेश आणि बाहेर पडण्याला पिनोसायटोसिस असं म्हणतात आणि घन पदार्थांना फायगोसायटोसिस असं म्हणतात. हायपरटोनिकमध्ये पेशी सोडलेले पाणी हायपोटोनिकमध्ये पेशी पाणी मिळवते आणि आयसोटोनिक द्रावणामध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. आता ते बाहेर जाण्याची हालचालीला एक्सोसायटोसिस म्हणतात आणि बाहेरून आत जाण्याच्या हालचालीला एंडोसायटोसिस म्हणतात. घरी खालील प्रयोग करा. विद्रावक आणि विद्राव्य कणासह मनुका वापरून पेशींचे वर्तन व्यावहारिकदृष्ट्या जाणून घ्या आणि तुमची निरीक्षणे नोंदवा.